नमस्कार मित्रांनो, जलसंपदा विभागासंदर्भात एक महत्त्वाचं राजपत्र जे आहे तर ते महाराष्ट्र शासनाकडून आलेले सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या ब्रांचच्या उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करायचा आहे। याच्या शैक्षणिक पात्रतेत मोठा बदल जो आहे तर तो करण्यात आलेला आहे। सोबतच परीक्षा कोण घेणार आहे हे पण चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि याच्यानंतर पुढची पाऊल जी असेल तर ते रिक्त जागा भरण्यासंदर्भात म्हणजे जाहिरात लवकरच जे आहे तर ते येणार आहे। सर्व काही गोष्टी सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघावा। बघा, महाराष्ट्र शासन यांच्याकडून एक राजपत्र आलेले आहे 29 जून 2026 ला। वाटल्यास मी तुम्हाला हे 3 राजपत्र आलेले आहेत मित्रांनो। बघा, हे एक राजपत्र आलेले आहे, हे जे आहे तर ते सिव्हिलच्या संदर्भातलं आलेले आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदाच्या संदर्भातलं। त्याच्यानंतर हे जे पुढचं आहे, हे जे राजपत्र आलेले आहे हे इलेक्ट्रिकलच्या संदर्भातलं आणि हे जे आलेले आहे तर ते मेकॅनिकलच्या संदर्भातलं राजपत्र जे आहे तर ते आलेले। एक एक करून सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी लक्षात घ्या, मेकॅनिकल वाल्यांसाठी आरटीए एमवाय ची जाहिरात आलेली आहे। महाराष्ट्रातून सर्वाधिक आरटीए एमवाय घडवणारे धनंजय कचाले सर स्वतः तुम्हाला याच्यात मार्गदर्शन करणार आहेत, म्हणून तुम्ही आरंभ 3.0 बॅच नक्की जॉईन केली पाहिजे। सोबतच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उमेदवारांसाठी एमपीएससीच्या नवीन पॅटर्न नुसार ही लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण सुरू केलेले। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या सिव्हिल साठीचे बॅचेस आणि मेकॅनिकलची साठीच्या बॅचेस जे आहेत तर ते जॉईन करू शकतात। आता मी पहिल्यांदा जे आहे तर ते सिव्हिलचं पाहतो। त्यांनी काय सांगितलेलं आहे की इथं यांनी नवीन नियम बनवलेले आहेत। कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित। लक्षात घ्या, 5 मे 2026 चा जीआर होता, ज्या अंतर्गत खूप सारे पद ही एमपीएससी कडे गेले। एमपीएससी ने सांगितलं होतं याच्यानंतर तुम्ही आम्हाला सेवा प्रवेश नियम अपडेट करून द्या। सामान्य प्रशासन विभागाचा जीआर होता, त्याच्यानुसार जे सेवा प्रवेश नियम आता अपडेट करण्यात आलेले 2026 चा हा सेवा प्रवेश नियम जेई सिव्हिल जेई सिव्हिलचा हा सिलेबस। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यात जो असायचा तो म्हणजे शैक्षणिक पात्रते संदर्भातला, डिप्लोमा एलिजिबल असणार आहे का, डिग्री एलिजिबल असणार आहे का, तर त्या प्रश्नावर आता तोडगा निघालेला आहे। किमान शैक्षणिक पात्रता त्यांनी काय सांगितलेलं आहे, पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री दोन्ही अलाउड असणार आहे। सिव्हिलची डिग्री चालेल आणि डिप्लोमा ही चालेल, म्हणजे तो वाद आता पूर्णपणे संपलेला आहे। आलं लक्षात तुम्हाला, डिग्री डिप्लोमाचा वाद पूर्णपणे इथं संपलेला आहे। सोबतच या जेई सिव्हिलची नियुक्ती 2 पद्धतीने होणार आहे असं त्यांनी सांगितलं। पहिली जी पद्धत असणार आहे तर ती असणार आहे प्रमोशनची आणि दुसरी जी असणार आहे तर ती एक्झाम थ्रू, ज्याला आपण म्हणतो नामनिर्देशन। त्यांनी काय सांगितलं, इथं 35% जागा राखीव असतील, इथं 65% जागा ज्या आहेत तर त्या राखीव असतील। बघा, इथं त्यांनी हे पण दिलेले आहे। आणि या प्रमोशन कोणाला दिलं जाईल माहिती आहे का, जे सीए या पदावर आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, ज्यांना 7 वर्ष झाले आहेत अशा उमेदवारांना तिथं प्रमोशन देण्यात येईल। म्हणजे सीएच्या प्रमोशन संदर्भात देखील माहिती सांगितली। बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या पदावर 7 वर्षांपेक्षा जास्त सेवा असणाऱ्या उमेदवाराला जेई सिव्हिल डब्ल्यूआरडीच्या या पदावर प्रमोशन जे आहे तर ते देण्यात येणार आहे। बाकी वयोमर्यादा सगळ्यांना सारखी ठेवलेली, किमान 18 ठेवलेली आहे, जास्तीत जास्त 38 ठेवले आणि मागासवर्गीयांसाठी 43 वयाची अट ठेवलेली आहे। सिमिलर अशाच पद्धतीने मी तुम्हाला जर मेकॅनिकलचं दाखवलं, इलेक्ट्रिकलचे बघा, इलेक्ट्रिकल मध्ये पण त्यांनी काय सांगितलेले, विद्युत अभियांत्रिकी किंवा विद्युत ऊर्जा यंत्रणा यामध्ये पदविका आणि पदवी म्हणजे इलेक्ट्रिकलची डिग्री डिप्लोमा दोन्ही फॉर्म भरू शकतात। मेकॅनिकलच्या पण जागा असतात बरं का, जे मेकॅनिकलचे उमेदवार व्हिडिओ पाहत असतील, डब्ल्यूआरडी मध्ये तुमच्या पण जागा असतात। कोणत्या कोणत्या ब्रांचेस इलिजिबल आहेत बघा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, बघा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री म्हणजे आता जे एमबीए ला फॉर्म भरतायत तेच सगळे उमेदवार तुम्ही जर पाहायला गेलं तर डब्ल्यूआरडी जेई ला देखील एलिजिबल होतात। याच्यामध्ये पण चांगलं पेमेंट मिळतं। हे ग्रुप बी चं पद आहे बरं का, आपलं एमबीए हे ग्रुप सी चं पद आहे उलट, पण हे ग्रुप बी चं पद आहे, क्लास 2 ऑफिसर आहे, हा क्लास 2 ऑफिसर आहे, लक्षात घ्या। म्हणून डब्ल्यूआरडी जेई ची जेव्हा जाहिरात येईल ना त्यावेळी तुम्हाला फायदा होणार आहे। म्हणून आत्ताच्या आरंभाच्या बॅचचा फायदा तुम्हाला आगामी काळात मेकॅनिकलच्या ज्याही डब्ल्यूआरडी, डब्ल्यूसीडी, पीडब्ल्यूडी अन्य विभागात ज्या जाहिरात येणार आहे त्यांसाठी उपयुक्त असणार आहेत। आलं लक्षात। आता मी तुम्हाला आणखी थोडंसं व्यवस्थित पद्धतीने याच्याविषयी माहिती जी आहे तर ते सांगतो। आता याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगून दिले की परीक्षा कोणामार्फत होणार आहे। आता इथं जर तुम्हाला सांगितलं, बघा इथं परीक्षेचं त्यांनी दिलं होतं नामनिर्देशन, बघा कोणामार्फत होणार आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या, म्हणजे आगामी काळात ही परीक्षा कोण घेणार आहे, आता मित्रांनो एमपीएससी घेणार आहे। मागील 2023 ला ही जी जाहिरात आली होती ही टीसीएस ने घेतलेली होती,
23 ची. मग आता जी 26 ची जाहिरात असेल ना मित्रांनो, ती घेणार आहे आता MPSC. हे पण इथं स्पष्ट जे आहे तर ते झालेलं आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यांचे सेवा प्रवेश नियम. सिव्हिलच्या बाबतीत 35% पद प्रमोशनने आणि 65% नामनिर्देशने, परंतु मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला म्हणजे त्याच्या खाली कोणतं पद नसल्यामुळे, हे एकाकी पद असल्यामुळे याचे 100% पद डायरेक्ट एक्झाम थ्रू भरले जातील आणि याची वॅकन्सी पण तेवढी येत नाही. आता जे कोणी प्रमोशनने होतील सिव्हिलचे 35% कोटा, त्यांना काय सांगितलं की तुम्ही 7 वर्ष CEA या पदावर कंप्लीट केलं पाहिजे. वयोमर्यादा सर्वांसाठी किमान 18 वर्ष हे पूर्ण असले पाहिजे. ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 43 वर्ष इतकी वयाची अट जी आहे तर तिथं असणार आहे. सगळ्यांना डिप्लोमा आणि डिग्री इलिजिबल आहे. सिव्हिल वाल्यांसाठी सिव्हिल डिग्री डिप्लोमा, मेकॅनिकलसाठी डिग्री डिप्लोमा. पण कोणत्या कोणत्या बघा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हे 4. इलेक्ट्रिकल मध्ये बघा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम याची डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही WRD JEE इलेक्ट्रिकलला फॉर्म भरू शकतात. बाकी तुमचे या जॉईन झाल्यानंतरच्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते इथं पाहायला मिळतात मित्रांनो. अशा पद्धतीने हा GR होता. महत्त्वाचे GR आलेले आहेत. अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळत असते, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.